पण किती वेळ लागतो? उजवीकडचा पडला पाहिजे का डावीकडचा? चांगलं असलं तर उजवा, चांगलं नसलं नाही तर मग देत नाही डायरेक्ट. चांगलं असेल तर उजवा. आता हे बकरे पण इथे सोडणार? अच्छा, म्हणजे गडावर सोडणार बकऱ्याला? अरे वा. गडावर राहणार. ओके ओके ओके. आणि कोणी येऊन नवस करू शकतो ना, असं गावातलंच असलं पाहिजे असं? नाही नाही काही नाही, कोणी कोण? आणि ते गुरुजी आहेत का? भटजी आहेत का ते? अच्छा. ते देवाच्या इथले पुजारी ते. ते इथेच राहतात? नाही नाही तर काय गाव आहे. आणि मुलीचा आणि मुलाचा नावाने ते कौल लावायचं. जर त्यांचा संमत नसतात तर ते लग्न बंद करून टाकायचं. घर बांधायचा असला तर 4 कोपऱ्यांची माती आणायची आणि ती माती आणायची. जर एखाद्या कोपऱ्यात दोष असला तर ते कौल देणार नाही. मग तिथून तो कोपरा सारखा व्हायचा. असं असतं. या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टीसाठी करू? कुठलं पण आपण नोकरी कुठले सुखावी गोष्ट काही सुख आपल्याला आजार असला तर त्या आजाराविषयी कोणत्या पण विषयावर. आणि जेव्हा कौल लागतो हा. तुम्हाला तो अनुभव आलाय की हा. असेल तर चांगलंच होतं किंवा नसेल तर वाईटच होतं? वाईट आहे ना. आणि इथे नवस पण फेडतात ना? हो हो, काय देतात नवस? आपल्या मतावर राहतं ते. जसं की कोणी गणपती देतं, कोणी काय देतंय, कोणी ज्याच्या मनाला वाटेल ते. कोणी बकऱ्याचा नवस, कोणी कायाचा असं. पण बकऱ्या जो खालीच का असतो, आपण पाणी भरला ना हा. तिथं अच्छा, मग इथे एक आपण इथे सोडतात नाही ना बकऱ्यांना? सोडतात पण. सोडतात पण ना. अरे वा. आणि जर मूल नसला आपल्याला, कुठलाच प्रकार दवाखान्यात कुठंच मूल होत नाही, तर मग त्या बाईनी कमानीपासून केसाने रस्ता झाडीत इथपर्यंत यायचा. ती यात्रा 12 तारखेला झाली. अच्छा, केसांनी? रस्ता लवूनच यायचा इथपर्यंत. हा, म्हणजे खाली वाकूनच हो. चालायचं. म्हणजे केसांनी झाडत याचं? नाही, नुसतं अच्छा. त्याचा आकार बा. आणि एका वर्षामध्ये एका वर्षाला एका बाईनं ते फुल देतात इथं आल्यावर भक्षण करण्यासाठी. हा, ते फुल त्या बाईनं गिळला नाही, इथं वरती ठेवला होता दगडी खाली जातो. दुसऱ्या वर्षी आली म्हणे मूल झाला नाही. मग म्हणे तुला फुल दिला ते काय केलं? तिनं दगडी खाली ठेवला तर ते फुले ना वळवळ करीत होता वर्षांनी. म्हणजे आशीर्वाद म्हणून ते फुल दिलं होतं, पण तिने इथेच ठेवलं. ते तिथंच ठेवलं, घेऊन जायला हवं होतं, भक्षण करायला खायला पाहिजे. हवं. हो, हा. तिनं खाल्ला नाही, दगडी खाली झाकून ठेवला. आणि मग त्या बघितलं तर ते वळवळ करीत होता. म्हणजे इतकं सत्य आहे ते, काय तसं नाही. थँक्यू. वेरी इंटरेस्टिंग थिंग इस ये जो स्टोन है, ठीक है, ये तो गणपती है. सी इट प्रॉपरली. लांब कान आहेत, पोट मोठं आहे वगैरे वगैरे. गणपतीच्या स्कल्पचरवरनं मी तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही हे मंदिर किती जुनं आहे किंवा कसं ओळखाल वगैरे. बट आता ही मूर्तीच क्लिअर नाही आहे, सो ते डिफिकल्ट आहे. बट जस्ट सी दिस स्टोन केअरफुली. महाराष्ट्र इज बेसिकली प्लेस वेअर यू विल फाइंड वेरियस टाईप ऑफ स्टोन्स. जसं की वीरगळ आहे, हिरो स्टोन्स, सतीशिळा आहे, किंवा गद्देगाळ ज्याला आपण ॲस्कर स्टोन म्हणतो, अशा वेगवेगळ्या शिळा म्हणतात. धेनुगाळ असते. सो त्यापैकी ही जी एक आहे ती वीरगळ आहे. वीरगळ इज अ हिरो स्टोन. नाव हिरो स्टोन इज अ मेमोरियल इन द मेमरीज ऑफ सम ब्रेव्ह पर्सन. हिरो स्टोन त्याला मराठीत वीरगळ म्हणतात. वीरगळ इज अ वर्ड डिराइव्ड फ्रॉम वीर इन संस्कृत, आणि गळ इट्स बेसिकली कन्नडामध्ये कळ्ळू मीन्स दगड. वीर कळ्ळू, वीर कळ, वीरगळ अपभ्रंश होत ते वीरगळ झालं. हा कन्सेप्ट आहे कर्नाटकाचा. सो इफ यू गो टुवर्ड्स कर्नाटका विल फाइंड सेव्हरल स्टोन्स. कर्नाटका, कोकण आणि मराठवाडा, विदर्भ वगैरे या साईडला तुम्हाला दिसतात. हे वाचायची एक पद्धत आहे.
एक लक्षात घ्या, आपले जे पूर्वज होते दे वर नॉट व्हेरी वेल एज्युकेटेड, सो यू वोंट फाइंड स्क्रिप्ट, खास करून महाराष्ट्रामध्ये. सो दे हॅव कार्व्ड इट. सो जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघाल तर ह्याच्यामध्ये 4 सेक्शन्स असतात, कधी 5 असतात, कधी 3 असतात. ठीक आहे, आता इकडे तरी मला 1 2 3 4 आहे आणि वरचा मे बी मोडला असावा. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये जी वाचण्याची पद्धत आहे, ठीक आहे, ती अशी आहे की जो सगळ्यात खालचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटल दिसतं. ठीक आहे, युद्धाचा सीन. ओके, जस्ट टर्न युअर जस्ट टर्न युअर कॅमेरा दर. इकडून बघ, ही दिसते सगळ्यात खाली बघ, 2 योद्धे आहेत, एकाच्या हातात धनुष्य आहे आणि एक घोड्यावर बसलाय. दॅट मीन्स अ वॉर किंवा जे एक बॅटल होतं फॉट बिटवीन एनिमी अँड द ब्रेव्ह पर्सन फ्रॉम दिस रिजन, ते घोड्यावरनं युद्ध झालं किंवा त्याच्यामध्ये धनुष्य बाणाचा वापर केला, इकडे तलवारीचा वापर केला. सी, खूप क्लिअरली मेन्शन्ड आहे. ठीक आहे, सो बेसिकली हे युद्ध जे झालं त्यामध्ये तलवारी वापरल्या, कुठे धनुष्य बाण वापरले. इफ यू गो टू बोरिवली, मंटेश्वर करून एक एरिया आहे, मंटेश्वर किंवा क्लब ॲक्वेरियाच्या इथे जाल ना, तर तिकडे एक विरगळ आहे, त्याच्यामध्ये जहाज आहेत, युद्धनौका. सो त्यावेळेला कोस्टल आहे ना बोरिवली, सो तिकडे युद्ध हे समुद्रातनं केलं गेलं. सो इट्स लाईक दॅट. सो ह्याच्यामध्ये बॅटल कसं झालं, त्यानंतर तो जो कोणी वीर धारातीर्थी पडला त्याचं स्वर्गारोहण असतं, मीन्स 2 अप्सरा त्याला वरती नेत असतात. एक्झॅक्टली, स्वर्गारोहण आहे. त्यानंतर त्याच्यावरचं जे सेक्शन असतं त्याच्यामध्ये सांगतात की तो शंकराच्या पिंडीची पूजा करत असतो. दॅट मीन्स तो कैलासवासी झाला. जर तो विष्णूची पूजा करत असेल तर तो वैकुंठवासी झाला. ठीक आहे, सो हे बेसिक डिफरन्सेस आहे जे तुम्हाला, ती विरगळ अखंड असायला पाहिजे पण त्याच्यासाठी तरच दिसणार. आणि त्याच्या सगळ्यात टॉपला एक डोम असतो, त्याच्या एका साईडला चंद्र एका साईडला सूर्य असतो, विच मीन्स जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत दिस ऍक्ट ऑफ ब्रेव्हरी विल बी रिमेंबर्ड. सो त्या वीराचं स्मरण कायमस्वरूपी केलं जाईल. नाउ वीरगळ इज नॉट ऑफ एनी बॅटल, इट कुड बी एनिथिंग, म्हणजे कोणी मुघल किंवा पोर्तुगीजच आले पाहिजे असं नाहीये. एखाद्या स्थानिक लोकल पर्सनने खूप पराक्रम करून जर तिकडचं पशुधन वाचवलं, लाईक लुटेरो से अगर गाय कॅटल्स सेव्ह केले तरी सुद्धा त्याच्या मेमरीमध्ये अशा प्रकारच्या वीरगळ दिसतात. किती असतं म्हणजे देवळाच्या इथे जुन्या देवळांच्या किल्ल्यांच्या इथे सापडतील, पण असं काही गरजेच नाहीये. गोराईला आहे, आय थिंक उत्तन साईडला एक आहे, त्यानंतर म्हटलं तसं बोरिवलीला एकसर गावात एक आहे, महाराष्ट्रात आहेत, त्याचपेक्षा जास्त कर्नाटकात आहेत. Even Ellora caves is encrypted by this, right? बऱ्यापैकी. बट परत तेच सांगतो, कर्नाटकात म्हणजे साऊथ वॉज मोर एज्युकेटेड, सो त्यांच्याकडे स्क्रिप्ट डेव्हलप झाला. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे ते तसं डेव्हलप नाही झालं. सो ते तुम्हाला शेप्स चित्रांच्या थ्रू मिळणार. राईट, सो ही आहे वीरगळची स्टोरी. आणि त्या व्यतिरिक्त खूप सारे तुम्हाला असे समाधी क्षेत्र दिसतील इथे. गुड ना, इंटरेस्टिंग आहे खूप. Interesting. Great knowledge. आणि मागे काहीच नाही, फक्त पुढेच आहे. हो, जे मी तुला मागायला सांगितलं ना, सो वरती अर्थात हे जे 2 आहेत ना, ही फुलं आहेत, हे सूर्य आणि चंद्र नाही आहेत, पण याच्यामध्ये एकीकडे सूर्य असतो आणि एकीकडे चंद्र असतो आणि वरचा असा डोम शेप असतो. आणि ह्याच्यात तर प्रॉपर जो योद्धा आहे तो घोड्यावर बसलाय आणि तलवारबाजी करतोय. सो इट कुड बी अ बॅटल फॉट विथ स्वॉर्ड्स अँड हॉर्सेस, असं काहीतरी असू शकतं. खाली देवाची मूर्ती पण सेमच आहे ना. हा, बऱ्यापैकी. सो देयर इज, आता ही वीरगळ असण्याची शक्यता कमी आहे बद्दल, बिकॉज ह्याच्यामध्ये ते सेक्शन्स नाही आहेत ज्याच्यामध्ये ना त्या बॅटल बद्दलची माहिती दिली आहे किंवा तो कैलासवासी होतो किंवा काय होतो. जर तो जो स्टोन आहे तो प्रॉपर 4 सेक्शन मध्ये डिवायडेड आहे. मोस्ट ऑफ द वीरगल्स आर डिवायडेड इनटू 3 or 5 सेक्शन. आणि ही आपली महाराष्ट्राची स्टाईल आहे. जर राजस्थान साईडला गेलात ना तुम्ही तर त्याला पाले बोलतात आणि त्याचे वुडन हे असतात, त्याचे खांब असतात. सो बेसिकली कर्नाटकमध्ये वगैरे खूप सापडतील तुम्हाला. कूल. तू तिकडे यायला पाहिजे होतस, का नाही आलीस? शूज मुळे. पण वीरगळ खूप सारे आहेत या परिसरात, पण भरपूर आहे. किती ओल्ड आहेत हे सांगणं
म्हणजे आय एम नॉट शुअर, मे बी शिलाहार कालीन आहे किंवा ना हे विसरलो त्याचं. म्हणजे खूप जुने आहेत, असं नाही की पोर्तुगीज आणि इंग्रज त्यांच्यापेक्षा भयंकर जुने आहेत. कारण म्हटलं तसं की त्यावेळेला स्क्रिप्ट्सच डेव्हलप नव्हत्या. करूया ग्रुप फोटो तर घेऊयात, पण हे ठरवूया की ह्याचा पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे. अरे थांबा 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 मला माहिती सांगा. म्हणजे मला अच्छा हे स्टोरूम आहे. बापरे एवढं नव्हतं सांभाळायचं. स्टोरी सांगा ना. काय गोष्ट आहे इथे. धान्य कोठार बेसिकली आता जसं दिसतं त्याच्यावर जाऊ नका. आता खूप ओलं वगैरे झालंय किंवा ना पाणी, पण विचार करा आपण घरात धान्य ठेवतो तिकडे ओल असलेली बरी नाही. सो हे पूर्ण साफ असायचं, क्लीन असायचं. साधे इकडे त्याची छप्पर वगैरे असेल किंवा कवर्ड असेल. धान्य कोठाराचा ऍक्सेस सगळ्यांना नसायचा. एनी रिझन. इव्हन असंही आहे की जिथे थ्रू आउट मी जर त्या दरवाजावर आहे माझी ड्युटी, तर मला हेही माहिती नसणार आहे की इथे धान्य कोठार आहे. मला मॅपच माहित नसतो, मला नेव्हिगेशनच माहित नसतं. का कारण मला माहिती असेल, मग एखाद्याला गडाबद्दल सगळं माहिती असेल तर तो इझिली ते दुसऱ्याला देऊ शकतो आणि तो गड असाच हरू शकतो. सो तू जर या एवढ्या पार्ट मध्ये तुला तेवढंच माहिती, तुला माहित नाही की प्रवेशद्वार किती आहे त्या किल्ल्याला आणि कुठून आहेत काय. छान आहे इथे धान्य ठेवण्यासाठी. आता आपण इथे कुठे चाललोय. हे पण पाण्याचे आहे का. एकूण किती पाण्याचे असतील इकडे. भरपूर आहेत पण पिण्याचे दोनच आहेत. एक टोकाला एक, हे टोकाला एक. ये पानी पी सकते हैं. बहुत अच्छा पानी है, वो पानी ट्राई कर. पाणी भरलंय. मिनरल वॉटर म्हणताय त्याला. इट्स बिकॉज फॉर एक्झाम्पल आता आपण जे पाणी पितो बिस्लरीचं, सो अगेन इफ यू रीड इट प्रॉपरली क्लिअरली मेन्शन पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. दॅट मीन्स हे फक्त धुतलेलं पाणी आहे. त्यातली मिनरल्स वगैरे ऍक्च्युअली काढलेले आहेत. नो ऍडेड मिनरल्स. आणि ह्याच्यामध्ये नॅचरली ऍडेड मिनरल्स. मिनरल कम्स फ्रॉम द रॉक. यांचा TDS खूप जास्त असेल. एक्झॅक्टली. इव्हन जे दगडांवरनं घसरत येतं पाणी ये नॅचरली थंड नाही. आता कसं आहे माहितीये, ते खाली ट्राय कर. झरे नॅचरली असतात. थंड. सो बेसिकली कसं सांगतो, म्हणजे खास करून मराठास वेअर व्हेरी आर्किटेक्चरच्या बाबतीत खूप प्रगत होते. सो दे न्यू की कुठला दगड पाणी धरून ठेवतो, कुठल्या दगडाखाली जिवंत झरे आहेत. सो त्याच्यामुळे त्यांना कळायचं की कुठल्या किल्ल्यावर कुठल्या जागी आपल्याला पाण्याचा साठा मिळू शकेल. आणि हे पाणी खूप टिकतं, म्हणजे वर्षभर, कारण खाली जिवंत झरे आहेत, लाईव्ह स्प्रिंग्स आहेत, ज्यातनं थ्रूआउट पाणी येतच राहतं. आणि हे पाणी कुठनं येतं तर हे जे दगड पावसाळ्यात पाणी घेतात आणि मग थ्रूआउट द इयर सोडत राहतात. त्यामुळे हे 12माही पाणी असतं. याचा फायदा इथल्या गडावरच्या लोकांनाही होतो, प्राण्यांना, पक्ष्यांना, सगळ्यांनाच होतो. आता प्रॉब्लेम असा आहे की हे पाणी खराब नाहीये. हे खराब तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही रॅपर्स, प्लास्टिक बॉटल्स ह्या सगळ्या गोष्टी टाकता. पाचोळा पडल्याने खराब नाही होत. सो हे बघाल तर इथे कवर्ड आहे, सनलाईट जात नाही डिरेक्टली, त्यामुळे ते चांगलं आहे. त्या मला पण ठेवा थोडं. हां. आणि अदरवाईज जी बाहेर होती ओपन होती. सो नाव थिंक फ्रॉम दॅट टाइम का पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही तुमचं घर चांगलं ठेवता ना, सो त्यावेळेला तिथे लोक राहायचे. सो जर राहत असेल तर ते चांगलंच ठेवणार. सो वरती प्रॉपर त्याच्यात तुम्ही ऑब्झर्व केलं त्या टाकीच्या 4 साईडला 4 हे असणार, असे होल्स असणार त्याच्यात. हां. सो तिकडे प्रॉपर आहे ना बीम्स किंवा ते पोल्स लावून वरती छज्जा असतो. सो पाचोळा पडणार नाही. आणि ही झाडी हे रान नसतं, बिकॉज तुम्ही विचार करा इथे घोडे आहेत, फिरतायत किंवा माणसं आहेत. सो गव्हर्नन्सच्या हिशोबाने विचार करा. उद्या काय युद्ध करायची वेळ तर लोक काय झाडाबिडांमध्ये, तर तसं नाही होणार. सो त्याच्यामुळे ते करायची एक पद्धत आहे बघ, ते आधी फिरवणार पूर्ण. सो त्यात तो सगळा गाळ किंवा कचरा आहे ना, हा, आणि मग त्यातनं ती बॉटल आडवी करून भरून घेणार. नाव द थिंग इज आता एक क्वेश्चन आहे, क्विक क्वेश्चन, बघूया कोण उत्तर देतो. पाणी कसं सर्व करतात.
सर्व करतात. मटके में मटके में हे खूपच ठीक आहे पण ते नाही आहे मटके में नाही मिट्टी के बर्तन. त्यालाच मटका म्हणतात. मटका वेगळा ते मी मिट्टीचे भांडे असा वगैरे वेगळे. इतका मोठा होतो असा म्हणजे लहानच होतो तेव्हा अशी मूर्त दिसत नव्हती. काय दिसत नव्हती? मूर्त आहे देवाची आहे ना, देवाची मूर्ती दिसत दिसत नव्हती. आता इथं इथं मूर्त आहे ना, तर इथपर्यंत शेंदूर वाढलेला होता त्याला, म्हणजे ते किती काळाचा असेल. मग ते नाशिकवरून एक कारागीर आणला गावकरीने, म्हणजे आणि त्याने ते लेप तोडला. तर पहिला आला ना त्याला काय तुटला नाही तो, मग दुसरा आला आणि मग तो तोडला तर त्याने एकच टाकी मारली तर तेवढा खाली मटेरियल पडल्याच्या नंतर ते उभं राहत आहे ना, ती दगड इतकी मोठी आहे ती फुटून गेली, इतका वजनाचा होता. मग तेवढं ते मटेरियल खाली पडल्याच्या नंतर ती आत मूर्त दिसली. ही वाली म्हणतात. हा ती देवाची मूर्त, ती देवाची मूर्त. आणि मग ती तेवढा मटेरियल याच्यात आणून टाकलाय, म्हणजे ते शेंदराचं जे आहे ना, हा ते आणून टाकलाय याच्यामध्ये, म्हणजे बाहेर फेकला नाही ते. By the way, शेंदूर लेपणं इट्स अ फेथ बट अनफॉर्च्युनेटली इट्स नॉट गुड थिंग. त्याने तुझ्या शेंदुराचा लेप करणं वर्षानुवर्षाचा ऑरेंज कलरचा शेंदूर लावतात. आता आपण गणपतीची मूर्ती बघितली त्याला पूर्ण शेंदूर मीन्स ऑरेंज कलर सॅफ्रॉन कलरचा पूर्ण लेप लावलेला. ठीक आहे. सो त्याचे थरावर थर्स असतात. सो त्याचे डिटेल्स मिस होतात. ते जे म्हणतात ना की ते तोडलं Detailing, तर हा. त्याचा पूर्ण Finishing शेंदुराचा हे वगैरे निघाला सगळं. आणि त्यातनं मूर्ती हे झाली. बट अदरवाईज डिटेल्स मिस झाले तर तुम्हाला कळत नाहीत बऱ्याचशा गोष्टी असं. ओके. जसं वणीच्या देवीचं झालं होतं ना, ते सप्तशृंगीचं झालं होतं देवीचं, हा. ते पूर्ण काढल्यावर तिथे ऍक्च्युअल वेगळंच रूप निघालं आणि छान वाटलं. हा सो हा तो कसं सर्व करतात. दगडाच्या ह्याच्याने नाही, हा पखाड म्हणजे पखाल. सो बेसिकली पखाल इज अ लेदर बॅग. पखाल म्हणजे लेदर बॅग. त्या लेदर बॅग मधनं पाणी पोर करतात. पण ते द्यायची एक पद्धत आहे. लाईक हाऊ आय सेड की प्रत्येकाला तो ऍक्सेस नसायचा. सो फॉर एक्झाम्पल तुला तो ऍक्सेस आहे तर तू काय करणार, तेवढ्या भागात जो रिपोर्टिंग आहे तिकडचा ना, जो पेट्रोलिंगला आहे त्याची परमिशन घेणार. आणि जसं म्हटलं तसं की बाकी कोणालाही गडावर माहीत नाही की या रिजनमध्ये काय आहे, पाणी आहे काय आहे. सो तू ह्याच्या परमिशनने त्या पखालीमध्ये पाणी भरून घेणार, त्याची तो नोंद ठेवणार की तू किती वेळा आलेस, केवढा आलेस, काय आहे. आणि तो पाणी का भी हिसाब है. हा कारण खूप क्रुशियल हे असायचं ना, पाणीच संपलं तर मग पुन्हा प्रॉब्लेम. सो का घेऊन जातेस तू काही. सो जेवढं त्या गरजेचं पखालीतनं तेवढंच तू घे. पाणी देणार पूर्ण गडावर जाऊन. बट ते द्यायची पण एक पद्धत असते. गडावर जिकडे जिकडे पेट्रोलिंग असतं ना तिकडे तुम्हाला असे गोल हे दिसतील, दादा मला पण दे ना गोल थोडंसं. खड्डे दिसतील. ठीक आहे. आपल्याकडे बॉल एक्सपिरियन्स कसे करूया असतात थोडंसं. त्या शेपचे असे दगडाचे. हा हे काय म्हणूया आपण हेमिस्फिअर टाईपचे हाफ राऊंड खड्डे दिसतात दगडामध्ये. सो ते पखालीतनं त्या दगडांमध्ये पाणी ओतायचे आणि ते तुम्ही प्यायचं. असं तो प्रत्येक ठिकाणी जाऊन ओतत जायचा. म्हणजे भेदभाव पण होणार नाही आणि सगळं- भेदभावचा प्रश्न नाहीये, तेवढंच तुम्हाला मिळायचं. म्हणजे दर काही तासानंतर तेवढंच पाण्याचा इंटेक तुम्हाला रिक्वायर्ड असतो, तेवढंच पाणी वेस्ट नाही व्हायचं. आणि त्याचा ऍक्सेस म्हणून कोणालाच नसायचा. सो तोच एक हेच जायचं. घ्या. अच्छा, आता ऑफ द Thank you. रेकॉर्ड सांगतो काहीतरी, ते बंद कर. हा. क्या हुआ. ते का ते हे आहे नंदीचं हे. नंदी महाराज. अच्छा, आता आपण कुठे चाललो दादा. ओके. आणि काय आहे बरं थांबा 2 मिनिटं थांबूया. ओके गाईज या 2 मिनिटांनी इकडे कॉल घेऊया. हॅलो, कोण काय नंदी आहे का तू. हो नंदी आहे ते. तांदूळ माझे घेणार व्हिडिओ काढू नका. फोटो काढूया पण आपण. बरं झालं. कुठे काढायचा फोटो. ग्रुप फोटो. वरती जर फोटो काढले ना मग बाजूला हरिश्चंद्रगडचे सगळे येतील ना. बरं नाही ऐका ऊन चढायला लागणार आहे कारण सूर्य प्रॉपर डोक्यावर आला आहे. आणि आताचं ऊन फक्त एक चांगलं की आज दिवस थंड आहे. छान आहे हो, खूप सुंदर आहे. एक फोटो काढू का. काय बोलतात आणि रंगाची पदर घेणं रंगाला हे match होतं एकदम. संस्कृती. संस्कृती. तू काढ तुझ्या याच्यात चांगला आहे. हा बाजूबंद दिसला पाहिजे. किती छान. हा, खूप छान आहे. त्याची फोन साईडला गेला. सॉरी.
इथे बघा आजी पदर घेणारी तेजू तू झालं तुमचं कौल लागला तेजू तू हे करू शकते ती व्हिडिओ घेतलीस ना जे तू Hello, guys. पदर घेता हा, हा. ना तो कंटेंट फक्त पाय खाली सोडून म्हणजे पाण्यात हे नव्हतं. आलो आमची हालत खराब झाली आणि तुम्ही बाळाला घेऊन आलात असं काही नवस आहे का? नवस आहे नवसाचं बाळ बाई आम्हाला हालत खराब झाली तुम्ही बाळाला घेऊन चालला का माणूस छान छान Hats off बाई. अरे अभिनंदन माझा हात दुखायच्या आत खाली आहे. म्हणून नाही फ्रेम छान आहे. मी जास्त वेळ नाही होल्ड करू शकत आहे. लिटरली किल्ला वगैरे दिसतो यार वरती. मस्त सही आहे. ऑफकोर्स ये मस्त बस बस छान इझी इझी लवली काहीच नाही बाय तनु ये ना तेजू इथे बघ ये तरी एंड आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय महाराष्ट्र बाय गाईज